सनातन शास्त्रमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार. आपण सगळे महाभारताची कथा जाणतोच. कौरव आणि पांडवांमधलं ते घनघोर युद्ध, कृष्णाचा उपदेश आणि शेवटी पांडवांचा विजय. हो. पण आपल्याला असं वाटतं की आणि ते सुखाने राज्य करू लागले, इथे गोष्ट संपली. पण खरंच तसं झालं का? नाही, उलट खरी गोष्ट, खरा संघर्ष तर विजयानंतर सुरू होतो. अच्छा. हो. जेव्हा शस्त्र खाली ठेवली जातात आणि रणांगणाची धूळ खाली बसते, तेव्हा काय घडतं? जेव्हा तुम्हाला जे हवं होतं ते मिळतं, पण त्याची किंमत खूप मोठी असते, तेव्हा त्या यशासोबत जगायचं कसं? आज आपण महाभारताच्या याच उत्तरार्धावर बोलणार आहोत. बरोबर. म्हणजे युद्धानंतरचं महाभारत. हं. हे ऐकायला खूपच इंटरेस्टिंग वाटतंय. आहेच. कारण आपण नेहमी युद्धाबद्दल बोलतो, पण त्या विजयानंतरच्या शांततेत काय दडलंय हे जाणून घ्यायला हवं. अगदी. आज आपण पाहणार आहोत की कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर पांडवांचं आयुष्य कसं होतं, भगवान श्रीकृष्णाने आपला अवतार कसा संपवला आणि या सगळ्या हजारो वर्षापूर्वीच्या घटनांमधून आज आपल्याला काय शिकायला मिळतं. चला तर मग चला, या कथेत खोलवर जाऊया. सुरुवात करूया त्या विजयाच्या क्षणापासूनच. पांडव जिंकले होते. युधिष्ठिर हस्तिनापूरच्या सिंहासनावर बसणार होता. पण तिथे जल्लोष नव्हता, उत्सव नव्हता. नाही, होती ती एक भयानक शांतता. 18 अक्षौहिणी सेनेपैकी मोजकेच लोक वाचले होते. सगळा कुरुवंश जवळजवळ संपला होता. आणि म्हणूनच या ग्रंथाला महाभारत म्हणतात, पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्याला इतिहास म्हणतात. हो. इतिहास म्हणजे इति हा आस. हे असं घडलं होतं, ही काही काल्पनिक कथा नाहीये. बरोबर. आणि या वेदनेच्या केंद्रस्थानी होता युधिष्ठिर. त्याला राजा व्हायचं होतं, पण आपल्याच आप्तांच्या रक्ताने माखलेल्या सिंहासनावर बसून नाही. युद्ध धर्मासाठी लढलं गेलं होतं, पण त्या धर्माची किंमत एवढा मोठा विध्वंस होती. विक्टर्स गिल्ट या मानसिक स्थितीतून त्याला बाहेर कोणी काढलं? कृष्णच असणार. पुन्हा एकदा श्रीकृष्णानेच. पण यावेळी त्यांनी युद्धाची रणनीती नाही सांगितली, तर जगण्याची नीती सांगितली. म्हणजे त्यांनी समजावलं की कर्मफळाचा त्याग म्हणजे कर्तव्याचा त्याग नाही. राजा म्हणून प्रजेचं पालन करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि ते तुला करावंच लागेल. पण फक्त कृष्णच नाही, अजून एका महान व्यक्तीने त्याला मार्गदर्शन केलं, बरोबर? हो. बाणांच्या शय्येवर असलेले भीष्म पितामह राईट. मृत्यूची वाट पाहत असताना त्यांनी युधिष्ठिराला शासकाची कर्तव्य म्हणजे राजधर्म, संकटकाळात कसे निर्णय घ्यायचे म्हणजे आपदधर्म आणि दान, करुणा यासारख्या गोष्टींवर सविस्तर ज्ञान दिलं. महाभारतातलं शांती पर्व आणि अनुशासन पर्व ह्याच संवादाने भरलेला आहे. अगदी. इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात येते. कोणती? की युद्ध ठरवतं की सत्ता कोणाच्या हातात येईल, पण ज्ञान ठरवतं की ती सत्ता कशी वापरायची. वा. पॉवर कॅन गेट यू द चेअर, बट विजडम टेल्स यू हाऊ टू गव्हर्न फ्रॉम इट. एक्झॅक्टली. पांडवांची खरी परीक्षा तर आता सुरू झाली होती. अगदी. पण ही परीक्षा फक्त पांडवांची नव्हती. ज्याने हे सगळं घडवून आणलं होतं, त्या श्रीकृष्णाची स्वतःची कथा एका वेगळ्याच वळणावर जात होती. आणि त्याची सुरुवात झाली एका शापाने. बरोबर. गांधारीचा शाप. आपले 100 पुत्र गमावल्यानंतर तिने संतापाच्या आणि दुःखाच्या भरात कृष्णाला शाप दिला. हो, की ज्याप्रमाणे तू माझ्या कुळाचा नाश पाहिलास, त्याचप्रमाणे तुझ्या यदुवंशाचाही आपापसात लढून नाश होईल. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्रीकृष्णाने तो शाप हसून स्वीकारला. हो, त्यांनी प्रतिकार केला नाही, तथास्तु म्हणाले. पण मला ना इथे एक गोष्ट नेहमी खटकते. म्हणजे कृष्ण तर सर्वशक्तिमान मानला जातो, बरोबर? हो, अर्थात. मग त्याने एका शापासमोर इतकी सहज हार का मानली? हे काहीतरी म्हणजे त्याच्या दैवी प्रतिमेशी जुळत नाहीये असं वाटतं. बरोबर. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. यात काहीतरी खोल अर्थ असणारच आहे. कृष्णाने तो शाप स्वीकारला कारण त्याला एक उदाहरण घालून द्यायचं होतं. उदाहरण? हो, की देव सुद्धा कर्माच्या आणि धर्माच्या नियमातून सुटत नाही. अवतार सुद्धा वैश्विक नियमांपुढे नतमस्तक होतो. अच्छा. जर तो स्वतःच नियमांच्या वर गेला असता तर त्याने स्थापन केलेल्या धर्माला काहीच अर्थ उरला नसता. इट वॉज द अल्टिमेट ॲक्ट ऑफ ह्युमिलिटी. आणि तो शाप पुढे जाऊन खरा ठरला. हो. द्वारकेतले यादव सत्तेच्या आणि सामर्थ्याच्या नशेत उन्मत्त झाले. त्यांनी आपापसातच मध्यधुंद अवस्थेत लढून स्वतःला संपवलं. कोणताही बाह्य शत्रू नव्हता. ते स्वतःचे शत्रू बनले. हे एका मोठ्या गोष्टीचं प्रतीक आहे, नाही का? नक्कीच. जेव्हा धर्म स्थापित झाल्यानंतरही अहंकार माजतो, तेव्हा दैवी शक्ती तिथून निघून जाते. श्रीकृष्णाने आपलं संरक्षण काढून घेतलं.
म्हणजे ही एक वॉर्निंग आहे की आतून पोखरलेल्या समाजाला बाहेरचा शत्रू लागत नाही. अगदी बरोबर. यानंतर श्रीकृष्णाच्या पृथ्वीवरून निघून जाण्याची म्हणजे अवतार समाप्तीची वेळ आली. हो. ही घटना ही खूप प्रतिकात्मक आहे. जरा नावाच्या एका शिकाऱ्याने हरण समजून कृष्णाच्या पायाच्या तळव्यावर बाण मारला. हो, आणि तो मृत्यू नव्हता, ती एक निवड होती. निवड. ती घटना म्हणजे एका कर्मचक्राची पूर्तता होती. त्रेतायुगात रामाच्या रूपात कृष्णाने वालीचा चुकून वध केला होता. हो. तोच वाली द्वापरयुगात जरा नावाचा शिकारी म्हणून जन्माला आला होता. कृष्णाने त्याला सांगितलं, तू घाबरू नकोस, मी तुझीच वाट पाहत होतो. हे चक्र पूर्ण होणं गरजेचं होतं. म्हणजे अवतार सुद्धा कर्माचे हिशोब चुकवतात, त्यातून पळ काढत नाहीत. ती कर्म पूर्ण करतात. त्यानंतर श्रीकृष्णाने महासमाधी घेतली आणि त्यांचं भौतिक शरीर विलीन झालं. आणि त्यांच्या जाण्यानंतर काही काळातच द्वारका समुद्रात बुडाली. हो, द्वापरयुग संपलो आणि कलियुगाची सुरुवात झाली. पण देवाच्या जाण्याचा अर्थ काय? त्याने आपल्याला सोडून दिलं का? नाही, उलट या घटनेचा अर्थ खूप खोल आहे. देव तुम्हाला मार्ग दाखवेल, धर्माचं रक्षण करेल, पण तो कायम तुमच्यासाठी चमत्कार करत राहणार नाही. म्हणजे एका पॉइंटनंतर माणुसकीला आधाराशिवाय स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल. धर्माला माणसांच्या हृदयात जिवंत राहावं लागेल. म्हणूनच कृष्ण निघून गेला, पण भगवद्गीता मागे राहिली. अगदी. कलियुग म्हणजे देवाची अनुपस्थिती नाही, तर कलियुग म्हणजे मानवी जबाबदारीचा युग. वाह! कृष्णाच्या जाण्याने पांडवांनाही एक सिग्नल मिळाला की आता पृथ्वीवर थांबण्यात काही अर्थ नाही. हो, त्यांनी अनेक वर्ष राज्य केलं, पण ज्याच्यासाठी हे सगळं केलं तोच गेल्यावर त्यांना सगळं निरर्थक वाटू लागलं. आणि मग त्यांनी महाप्रस्थानाचा निर्णय घेतला. हो, युधिष्ठिराने अर्जुनाचा नातू परीक्षिताला राजा बनवला आणि 5 पांडव आणि द्रौपदी यांनी राजवस्त्र त्यागून वल्कल परिधान केली. त्यांनी संपत्ती, सत्ता, ओळख सगळं काही सोडून दिलं. सगळं. आणि त्यांनी हिमालयाकडे अंतिम प्रवास सुरू केला, स्वर्गाच्या दिशेने. पण तो प्रवास सोपा नव्हता. एक एक करून सगळेजण मार्गात पडू लागले. हो, सर्वात आधी द्रौपदी पडली. युधिष्ठिराने भीमाला कारण सांगितलं. तिचं आपल्या पाचांवर प्रेम होतं, पण अर्जुनावर किंचित जास्त होतं. हे पाप नव्हतं. नाही, पण स्वर्गाच्या प्रवासात इतका सूक्ष्म असमतोल, इतकी छोटी आसक्तीही चालत नाही. त्यानंतर सहदेव पडला. त्याला त्याच्या ज्ञानाचा अभिमान होता. मग नकुल, ज्याला स्वतःच्या सौंदर्याचा गर्व होता. मग आला अर्जुनाचा नंबर. तो का पडला? कारण त्याचा संघर्ष त्याच्या धनुष्याशी नव्हता, तर त्याच्या रेझ्युमेशी होता. मी जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे, ही ओळखच त्याचा सर्वात मोठा शत्रू ठरली. आपलं कौशल्य जेव्हा आपली ओळख बनतं, तेव्हा आपणही त्यात जाळ्यात अडकतो. बरोबर. तो सर्वश्रेष्ठ हा टॅग सोडू शकला नाही. आणि शेवटी भीम. त्याच्या प्रचंड शक्तीचा आणि भुकेचा त्याला अभिमान होता. त्याच्यातील अनियंत्रित ऊर्जा आणि क्रोध यावरील आसक्ती त्याला घेऊन गेली. फक्त युधिष्ठिर चालत राहिला. हो, आणि त्याच्यासोबत होता एक कुत्रा, जो सुरुवातीपासून त्याच्या मागे लागला होता. आणि मग इंद्रदेव त्याला स्वर्गात न्यायला आले. हो, पण त्यांनी अट घातली की कुत्र्याला बाहेर सोडून यावं लागेल. आणि युधिष्ठिराने स्वर्गात जाण्यास ठाम नकार दिला. अगदी. जो माझ्यासोबत इतक्या निष्ठेने आला त्याला मी सोडू शकत नाही. आणि तो कुत्रा म्हणजे साक्षात धर्म होता. बरोबर. युधिष्ठिर शेवटच्या आणि सर्वात कठीण परीक्षेतही पास झाला. त्याने सत्ता सोडली, नाती सोडली, पण शेवटच्या क्षणीही धर्माची साथ सोडली नाही. पण खरी परीक्षा तर अजून बाकी होती. अच्छा. स्वर्गात गेल्यावर युधिष्ठिराला एक धक्का बसला. त्याला त्याचे भाऊ नरकात दिसले आणि कौरव स्वर्गात ऐश्वरामात दिसले. काय? हे तर अन्याय आहे. त्याने तो स्वर्ग नाकारला. माझ्या भावांशिवाय आणि द्रौपदीशिवाय मला स्वर्ग नको, असं तो म्हणाला. तो एक भ्रम होता. अंतिम परीक्षा. म्हणजे जेव्हा त्याने तो स्वर्ग नाकारला तेव्हा तो भ्रम दूर झाला. पांडवांचं मार्गात पतन होणं हा मृत्यू नव्हता, तर त्यांच्यातील उरलेले अहंकाराचं, आसक्तीचं आणि ओळखीचं विसर्जन होतं. म्हणजे ते एक एक करून आपल्या सूक्ष्म अहंकाराला सोडून देत होते. हो, तो एक इच्छा मृत्यू होता. अ कॉन्शियस लेटिंग गो ऑफ द सेल्फ. युद्ध जिंकणं तुम्हाला मुक्त करत नाही, अहंकार सोडणं तुम्हाला मुक्त करतं. हीच याची अंतिम शिकवण आहे. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की ही फक्त पांडवांची गोष्ट नाहीये, ही तर आपल्या सगळ्यांचीच गोष्ट आहे. बरोबर. आपल्याही आयुष्यात अशी युद्ध असतात. एखादा बिझनेस उभा करणं, एखादी परीक्षा पास करणं किंवा एखाद्या मोठ्या संकटातून बाहेर पडणं. आपण सगळेच आपापल्या कुरुक्षेत्रावर लढत असतो.
पण महाभारत विचारतो, वेन यू विन, व्हॉट नेक्स्ट? जिंकल्यानंतर तुम्ही काय करता? खरे, अनेकदा यशानंतर माणसं कोसळतात. अहंकार वाढतो, नाती खराब होतात, आतून पोकळी जाणवायला लागते. द रिअल बॅटल स्टार्ट्स आफ्टर यू वन. आपण पांडवांच्या चुकांमधून आज काय शिकू शकतो? युधिष्ठिराचं उदाहरण घेऊया. त्याला राज्य मिळालं, पण आंतरिक शांती नाही. हो, आजच्या काळात हे कसं दिसतं? चांगली नोकरी मिळाली, प्रमोशन झालं, पण रात्रीची झोप उडाली, यश आलं, पण समाधान नाही. किंवा अर्जुनाचं उदाहरण पहा. मी एक उत्तम मॅनेजर आहे, मी एक यशस्वी डॉक्टर आहे, ही ओळख इतकी घट्ट होते की निवृत्तीनंतर किंवा ते पद गेल्यावर काय करावं हेच कळत नाही. आपलं काम ही आपली ओळख बनते. अगदी. अर्जुनाचंही तसंच झालं होतं. आणि भीमाचं उदाहरण तर आजच्या हसल कल्चरशी थेट जोडलेलं आहे. हो की नाही? जास्त काम करून बर्नआउट होणे, तणावात जास्त खाणे किंवा राग आवरता न येणे. शक्ती किंवा ऊर्जेचा योग्य वापर न केल्यास ती आतूनच आपल्याला संपवते. आणि द्रौपदी म्हणजे भावनिक अवलंबित्व. काही नात्यांना गरजेपेक्षा जास्त महत्त्व देणे, लोकांकडून सतत अपेक्षा ठेवणे. हो. याच सूक्ष्म भावनिक आसक्ती आपल्या प्रवासात अडथळा बनतात. मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? इथे आपल्याला श्रीकृष्णाकडून शिकायला मिळतं. म्हणजे योग्य वेळी गोष्टी सोडून देण्याचं ज्ञान. टू नो वेन टू लेट गो. कधी थांबायचं, कधी माघार घ्यायची, कधी गोष्टींवरून आपलं नियंत्रण सोडायचं, हे समजणं खूप महत्वाचं आहे. अगदी. आणि युधिष्ठिरासोबतचा तो कुत्रा, तो म्हणजे आपला रोजच्या जीवनातला प्रामाणिकपणा, तुमचा धर्म. धर्मा इज नॉट सम ग्रँड फिलॉसॉफी. नाही. तो म्हणजे जेव्हा कोणी पाहत नसेल तेव्हाही योग्य मार्गावर चालणे, दबावाखाली असतानाही आपल्या मूल्यांना न सोडणे. इट इज युअर इंटेग्रिटी. आणि कलियुगाची सुरुवात म्हणजे कोणीतरी येईल आणि चमत्कार करेल, कोणीतरी आपल्याला वाचवेल याची वाट न पाहता स्वतःच्या शिस्तीवर आणि जबाबदारीवर अवलंबून राहणे. याचा अर्थ असा की आता कृष्ण बाहेर नाही, तो आपल्या आत आहे. आपल्यालाच आपला कृष्ण म्हणायचा आहे. अगदी तसंच. महाभारत आपल्याला लढायला शिकवतं, पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ते आपल्याला त्यागायला शिकवतं. अहंकाराविरहित राज्य कसं करावं, कटुतेशिवाय गोष्टी कशा सोडवाव्यात, आणि आयुष्य तुम्हाला संपवण्याआधी स्वतःच्या इच्छा आकांक्षांवर विजय कसा मिळवावा हे शिकवतं. तर आजच्या या चर्चेनंतर आपण सगळ्यांनी स्वतःला काही प्रश्न विचारायला हवेत. मी कोणत्या गोष्टीला गरजेपेक्षा जास्त चिकटून आहे? मी कोणत्या ओळखीला मी समजत आहे? माझं काम, माझी पदवी, माझी नाती. असं कोणतं यश आहे जे मला अजून पचवता आलेलं नाहीये? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, जर आज सर्व सोडून जाण्याची वेळ आली तर मी खरोखर जाऊ शकेन का? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला महाभारताच्या खऱ्या संदेशापर्यंत घेऊन जातील. नक्कीच. महाभारताचा शेवट हा पराभव किंवा विजयाचा नाही. तो त्यागाचा, कर्माचा आणि धर्माच्या अंतिम सत्याचा आहे. विजयानंतरची खरी लढाई ही जगाशी नसते, ती स्वतःशी असते. बरोबर. जर आजच्या या चर्चेने तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या प्रवासातील पुढच्या अध्यायाबद्दल विचार करायला प्रवृत्त केला असेल तर हा एपिसोड अशा व्यक्तीसोबत नक्की शेअर करा जो तुमच्यासारख्याच एखाद्या महत्त्वाच्या वळणावर उभा असेल. सनातन शास्त्रातील अशाच सखोल विश्लेषणासाठी आणि आपल्या आतल्या युधिष्ठिराला धर्माचा मार्ग दाखवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.